अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि आज आपल्याला कार्तिक स्वामींची सेवा करायची आहे। तर बघा, मी याबद्दलचे एक माहिती देणारे व्हिडिओ काय काय उपाय करायचे आहे याआधीच तुमच्यासोबत काल परवा शेअर केलेले आहे। आणि आजचा दिवस खरंच महिलांना खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सांगितलेले सोपे सोपे उपाय तुम्ही नक्की करा। या पौर्णिमेच्या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि मी सांगितलेले उपाय जे आहे ते तुम्ही करून बघा। आत्तापर्यंत तुम्ही केले असतील तर अतिउत्तम, कारण जे आपल्याला केंद्रातून उपाय दिले जातात ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। आणि हे जर उपाय केले तर मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच असे वाईट दिवस, अशा वाईट गोष्टी माझ्यासोबतच का घडतात, दुःख अडचणी नेहमी माझ्यासोबतच नेहमी एवढे दुःख अडचणी मला का येतात, असं म्हणायची आपल्याला वेळ येत नाही। तर बघा, पौर्णिमेचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। या दिवशी जर आपण हे छान आणि प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो। बघा, मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी आपल्या केंद्रामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर असतं, तर तिथे जाऊन तुम्हाला या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे। त्यांना हार, नारळ, त्यानंतर खडीसाखर हे वाहून त्यांचा मानसन्मान करायचा आहे। बऱ्याच ज्यांच्या ठिकाणी, ज्यांच्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये स्वामींचं केंद्र आहे त्या दिवशी तिथे कार्तिक स्वामींचा छान फोटो ठेवलेला असतो। आम्ही सुद्धा दरवर्षी स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊनच तिथे दर्शन घेत असतो। आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्त्रिया वर्षभर कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाही, पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्त्री पुरुष दोघं सुद्धा कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात। हा दिवस खूप चांगला आहे, देव दिवाळी आपण याला म्हणत असतो। आणि आजच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर मग आपल्याला वर्षभर कसली पण चिंता राहत नाही, सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात, आनंद भरभराटीचं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं। आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला उपाय काय करायचा आहे। बघा, कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे, ठीक आहे, मोर। तर तुम्हाला 2 मोराचे पीस घ्यायचे आहे। मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला हा उपाय सांगितला होता, पण आता परत स्पेशल मी तुम्हाला या उपायासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुम्हाला 2 असे मोराचे पीस घ्यायचे आहे। केंद्रामध्ये तुम्हाला आज मोरपीस मिळतील, देवाच्या सामानाच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला मोरपीस मिळतात। हे मोरपीस आपल्याला कार्तिक स्वामींचा जिथे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे घेऊन तुम्हाला जायचं आहे। आणि त्यानंतर हे 2 मोरपीस तुम्हाला कार्तिक स्वामींच्या चरणाशी अर्पण करायचे आहे, त्यांच्या चरणाशी स्पर्श करायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे। जे काही तुमच्या मनामध्ये आहे, इच्छा, अडचणी, समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते तुम्हाला कार्तिक स्वामींना बोलायचं आहे, मनापासून सांगायचं आहे। आणि त्यानंतर यातला एक मोरपीस तिथेच कार्तिक स्वामींच्या फोटोला, मूर्तीला तिथे अर्पण करायचा आहे। आणि दुसरा मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। घरी आणल्यानंतर हा मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीवर सुद्धा लावू शकतात। आता मला बरेचसे जण विचारू शकतात की ताई, घरातल्या सगळ्यांनी वेगवेगळा उपाय करायचा आहे का? बघा, घरातल्या सगळ्यांनी वेगवेगळा केला तरी चालेल। हा मोरपीस तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही अभ्यास करतात, अभ्यासाचा टेबल आपण म्हणतो, स्टडी टेबल, तिथे सुद्धा लावू शकतात, देवाऱ्यामध्ये ठेवू शकतात, घराच्या दक्षिण भिंतीवर ठेवू शकतात। त्यामुळे एक मोरपीस तुम्ही तिथे अर्पण करून तुमचे घरातले जेवढे लोक उपाय करणार असतील त्यांनी नंतर घरी आणल्यानंतर अशा ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे लावू शकतात। या उपायाचा खूप 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 फायदा होतो। मुलांना तर त्यांच्या अभ्यासामध्ये याचा खूप फायदा होतो। आणि बघा, कार्तिक स्वामींना नारळ जे तुम्ही अर्पण करणार आहे ते तुम्हाला फोडायचं नाही, ते तिथेच तुम्हाला अर्पण करायचं आहे, तिथेच ठेवायचं आहे। यासोबतच या दिवशी बघा, लाया आणि बत्तासाचा नैवेद्यसुद्धा कार्तिक स्वामींना प्रसाद म्हणून अर्पण केला जातो। पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते किंवा तुम्ही पांढरे फुलं अर्पण करू शकतात। आणि सोबतच मी तुम्हाला कार्तिक गायत्री मंत्र देते आहे। या मंत्राचा तुम्हाला कार्तिक स्वामींच्या फोटो, मूर्तीसमोर किंवा तुम्ही घरी देवारासमोर बसून 1 किंवा 11 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचाच आहे। ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात। हा कार्तिक गायत्री मंत्र आहे। बघा, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी या 750 वाती जाळायच्या आहे। महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या केंद्रामध्ये सुद्धा तिथे या वाती ज्या आहेत त्या तुम्ही जाळू शकतात। गाईच्या शुद्ध तुपामध्ये या पहिले भिजवून ठेवायच्या आहे आणि त्यानंतर या वाती तुम्हाला जाळायच्या आहे। या वाती जोपर्यंत जळताय तोपर्यंत तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। महामृत्युंजय मंत्र आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षी मामृतात। तर या महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। असं केल्यामुळे तुम्हाला वर्षभर कशाचीही कमी पडत नाही। माता लक्ष्मीने, भगवान विष्णूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतो, कार्तिक स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो। तर त्यामुळे बघा, वर्षातून हा एकच दिवस असतो जेव्हा आपल्याला असे हे 2 उपाय करायचे आहेत। हे तुम्ही न विसरता करा। बाकी काय काय सेवा करायची आहे याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। पण ह्या मोरपिसाचा आणि 750 वाती ज्या जाळायच्याच आहे, हे 2 उपाय तुम्हाला करायचेच आहे। हा उपाय केलेला कधीही वाया जात नाही, त्याचं कुठे ना कुठे परतफेड फळ जे आहे ते तुम्हाला 100% मिळेल।
आणि बघा हा दिवस खूप प्रभावी आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणजे देव दिवाळी म्हणून आपण साजरी करत असतो. तर आमच्या नाशिकमध्ये सुद्धा जिथे केंद्र तर भरपूर आहेत नाशिकमध्ये, आमच्या जवळ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर केंद्र आहे. तिथे आम्ही जाऊन हा उपाय करत असतो. किंवा त्र्यंबकेश्वरला, तिथे तर भरपूर गर्दी असते. आणि जे गुरुपीठ आहे त्र्यंबकेश्वरला केंद्र आहे, तिथे सुद्धा हा उपाय केला जातो. भरपूर गर्दी असते. बऱ्याचशा महिला तिथे येऊन हा उपाय करत असतात. हा उपाय महिला पुरुष दोघं सुद्धा करू शकतात. असं काही नाही की महिलेनेच करायचं आणि पुरुषांनी नाही, असं काहीही नाही आहे. कोणीही हा उपाय करू शकतं, त्याला काही असं नाही आहे. आणि या वाती जळल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला 2 चमचे दूध टाकायचं आहे. म्हणजे ती आग जी आहे ती शांत होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातली थोडीशी राख जी आहे ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. आणि घरी आणल्यानंतर तुम्ही जेव्हा रोज देवपूजा करतात, तर तेव्हा महादेवांची जी पिंड आहे, आपल्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग असतंच, नसेल तर ते स्थापित करा. ठीक आहे, कारण देवाऱ्यामध्ये शिवलिंग हे असलंच पाहिजे. देवाऱ्यातल्या शिवलिंगाला रोज तुम्हाला थोडीशी ही राख जी आहे याची ती तुम्हाला लावायची आहे. कारण आपल्याला माहिती की भगवान शिवशंकरांना भस्म जे आहे ते अतिशय प्रिय आहे. त्यांच्या शिवलिंगाला आपण कधी पण हळद कुंकू जे आहे ते अर्पण करत नाही. तर त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय करायचे आहे. अतिशय सोपे आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे उपाय मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.